हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. तर आज आपल्याला जो टॉपिक इथे बघायचा आहे तो आहे नॉमेनक्लेचर ऑफ इथर. ओके, या आधीच्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपण नॉमेनक्लेचर कशाचं बघितलं होतं, तर फिनॉलचं नॉमेनक्लेचर बघितलं होतं आणि त्याच्या आधी जे आहे ते अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर जे आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. ओके, तर अल्कोहोलच्या नॉमेनक्लेचरच्या ज्या आहेत त्या 3 सिस्टीम आहे. ओके, तर त्याच्यामध्ये कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे, कार्बिनॉल सिस्टीम आहे, आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे. ओके, त्याचबरोबर जो आपण फिनॉलचं नॉमेनक्लेचर बघितलं होतं तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे नेमिंग आपण बघितले होते, कॉमन नेम्स आणि आययुपीएसी नेम. त्याच प्रकारे आता आपल्याला जे आहे ते इथरचे जे आहे ते तिथे नॉमेनक्लेचरच्या 2 पद्धती दिलेल्या आहेत. ओके, तर कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम आणि आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम. ओके, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाइड केमिस्ट्री. तर या नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार जे आहे ते आपल्याला इथं इथरचं नेमिंग करायचं आहे. ओके, बट आता याच्यामध्ये इथर जे आहे ते 2 प्रकारचे असतात. हे आधी आपण क्लासिफिकेशन मध्ये बघितलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये जे आहे जर ऑक्सिजन ऍटमला डायरेक्टली 2 अल्किल किंवा 2 अरिल ग्रुप जर अटॅच असतील तर तेव्हा तिथे जी फंक्शनॅलिटी फॉर्म होत असते त्याला इथर म्हणत असतात. ओके, पण अटॅच असलेले अल्किल किंवा अरिल ग्रुप हे सारखे असू शकतात, वेगळे असू शकतात. त्याच्या बेसिसवर जे आहे ते आपण इथरला जे आहे ते 2 टाइप मध्ये जे आहे ते क्लासिफाय केलं होतं. ओके, तर त्याच्यामध्ये पहिला जो आपण टाइप बघितला होता तो बघितला होता सिंपल. ओके, सिंपल इथर. आणि दुसरा जो टाइप बघितला होता तो बघितला होता आपण इथे मिक्स्ड इथर. ओके, आता याच्यामध्ये सिंपल इथर कशाला म्हणत असतात, ऑक्सिजनला अटॅच असलेले दोनही अल्किल किंवा दोनही अरिल ग्रुप जर सारखे असतील तर अशा प्रकारच्या इथरला काय म्हणत असतात, सिंपल इथर म्हणत असतात. ओके, आणि ऑक्सिजनला अटॅच असलेले दोनही अल्किल ग्रुप किंवा दोनही अरिल ग्रुप हे जर वेगवेगळे असतील तर अशा वेळेस जे आहे त्याला मिक्स्ड इथर म्हणत असतात. ओके, आणि आता इथरच्या नॉमेनक्लेचरच्या आहे ते 2च पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये जी आहे ती एक आहे कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम. ओके, आणि दुसरी जी आहे ती आहे आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम. ओके, मग आता याच्यामध्ये कॉमन नेमिंग आपल्याला कशाचं बघायचं आहे, सिंपलचं पण बघायचं आहे, मिक्सचं पण बघायचं आहे. आणि आययुपीएसी नेम जे आहे ते आपल्याला सिंपलचं पण बघायचं आहे, मिक्सचं पण बघायचं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये हे इथरचे 2 टाइप आहेत. या सिंपल इथरला सिमेट्रिकल इथर म्हणत असतात, मिक्स्ड इथरला अनसिमेट्रिकल इथर म्हणत असतात. राईट, मग आता याच्यामध्ये कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार आपल्याकडे जे आहे कुठल्या प्रकारचे 2 इथर आहे, एक आहे सिंपल इथर आणि एक आहे मिक्स्ड इथर. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार जर सिंपल इथर असेल तर डाय अल्किल इथर अशा प्रकारे किंवा डाय अरिल इथर अशा प्रकारे जे आहे ते नेमिंग करत असतात. काय म्हटलं मी, लक्षात आलं असेल, डाय अल्किल इथर किंवा अरिल ग्रुप असतील तर डाय अरिल इथर. ओके, या फॉर्म मध्ये जे आहे तिथे नेमिंग तुम्ही जी आहे ती करायला पाहिजे. ओके, जर सिंपल इथर असेल तर सिंपल इथरचं कॉमन नेमिंग करत असताना तुम्ही सिंपल इथर मध्ये दोनही अटॅच असलेले अल्किल किंवा अरिल ग्रुप सारखे असतात. ऑक्सिजनला अटॅच असलेले दोनही अल्किल किंवा दोनही अरिल ग्रुप सारखे असतात. म्हणून अशा वेळेस जे आहे सिंपल इथरचं नेमिंग करत असताना, कॉमन नेमिंग करत असताना, ट्रायबल नेमिंग करत असताना डाय अल्किल इथर किंवा डाय अरिल इथर जो आहे ते अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही तिथे नेमिंग करायला पाहिजे. ओके, बट आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता सिंपल इथर मध्ये मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगतो. आता याच्यामध्ये हा जो आहे CH3O CH3, बरोबर आहे. आता हा कुठला आहे, हा सिंपल इथर आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याचं तुम्हाला नेमिंग करायचं आहे तर कॉमन नेमिंग अशा प्रकारेच करायचं. ओके, या फॉर्म मध्ये किंवा या फॉर्म मध्ये. आता इथे या फॉर्म मध्ये करावं लागेल कारण दोनही अटॅच असलेले जे ग्रुप आहेत ते अल्किल ग्रुप आहे, अरिल नाहीये. ओके, दोन इथे C6H5 असतात, इथे C6H5 असतात, तर आपण त्याला म्हटलं असतं डायफिनिल इथर. काय म्हटलं असतं, डायफिनिल इथर. ओके, पण आता इथे दोनही अल्किल ग्रुप आहे आणि ते दोनही अल्किल ग्रुप कुठले आहे, मिथिल आहे. म्हणून याचं नेमिंग कसं करणार, मिथिल आहे, मिथिल आहे, डाय मिथिल इथर, डाय अल्किल इथर, डाय अरिल इथर या फॉर्म मध्ये जे आहे ते तुम्हाला नेमिंग करायचं आहे. म्हणून याचं नेमिंग जे आहे ते कसं होणार, डाय मिथिल इथर. ओके, बट आता कॉमन नेमिंग करायचंय. सध्या मी कॉमन नॉमेनक्लेचर बद्दल बोलून राहिलेला आहे. आता कॉमन नेमिंग करायचंय पण तुमच्याकडे इथर जो आहे तो मिक्स्ड आहे. ओके, मग आता मिक्स्ड इथरचं मी एक्झाम्पल इथे घेतो. CH3
CH2O CH3. आता हा मिक्स्ड इथर आहे. ऑक्सिजनला अटॅच असलेले दोनही अल्किल ग्रुप किंवा दोनही अरिल ग्रुप जर वेगळे असतील तर त्याला मिक्स्ड इथर म्हणत असतात. मग आता याच्यामध्ये हा जो आहे हा मिक्स्ड इथर आहे. मग यांचं पण नेमिंग जे आहे ते आपण कशा प्रकारे करणार? तर आता नेमिंग करत असताना दोनही जे ग्रुप आहे ते तिथे अल्फाबेटिकली अरेंज करायचे आणि त्याच्यानंतर जे आहे इथर याला सफिक्स म्हणून तिथं मेन्शन करायचं. ओके, मग आता इथे बघा, ओके, हा इथे जो आहे हा इथिल ग्रुप आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे मिथिल आहे. इथे जे आपण दोन अल्किल ग्रुप पहिले मेन्शन केले. ओके, दोन अल्किल ग्रुप जे होते ते दोन मिथिल होते म्हणून डायमिथिल म्हटलं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर C6H5 त्याच्यानंतर O C6H5 अशा प्रकारे जर असतं तर आता हा फिनिल ग्रुप हा फिनिल ग्रुप दोन फिनिल ग्रुप आहे. डायफिनिल इथर या फॉर्म मध्ये जे आहे ते नेमिंग केलं असतं, राईट. मग आता याच्यामध्ये मिक्स्ड इथर मध्ये आता हे जे दोनही अटॅच असलेले अल्किल ग्रुप जे आहेत ते वेगवेगळे आहेत. मग ते दोनही अल्किल ग्रुप वेगवेगळे असल्यामुळे जे आहे ते आपण काय करणार, जो अल्किल ग्रुप अल्फाबेटिकली आधी येतो त्याला अगोदर मेन्शन करणार, जो अल्फाबेटिकली नंतर येतो त्याला नंतर मेन्शन करणार आणि फॉलोड जे आहे ते शेवटी जे आहे इथर ऍज अ सफिक्स म्हणून मेन्शन करणार, जसं आपण इथे मेन्शन केलेलं आहे. ओके, डायमिथिल इथर, डायफिनिल इथर. तर इथर हा तिथे जो आहे ऍज अ सफिक्स म्हणून वर्क करून राहिलेला आहे, राईट. मग आता इथे सुद्धा जे आहे दोन अल्किल ग्रुप अल्फाबेटिकली जे आहे ते व्यवस्थित मेन्शन करून घ्यायचे आणि नंतर जे आहे ते त्याला इथर जे आहे ते एंडिंगला तिथे जोडून द्यायचं, कारण फंक्शनलिटी इथर असल्यामुळे. मग आता याच्यामध्ये अल्फाबेटिकली ई येतो, नंतर यम येतो. ओके, म्हणून काय मेन्शन करणार आपण इथे, इथिल. ओके, त्याच्यानंतर मिथिल आणि फंक्शनलिटी कुठली आहे, ROR, दॅट इज इथर. ओके, मग याचं नेमिंग कसं होणार, इथिल मिथिल इथर. म्हणजे हा इथिल ग्रुप मी इकडून दाखवला, मिथिल ग्रुप तिकडून दाखवला म्हणून मी तसं नेमिंग केलेलं नाहीये. हा इथिल ग्रुप जरी इकडून असेल आणि हा मिथिल ग्रुप जर इकडून असेल पण तरीही कुठलेही दोन अल्किल ग्रुप जर तिथे अटॅच असेल किंवा दोन अरिल ग्रुप तिथे अटॅच असतील तर अशा वेळेस किंवा एक अल्किल आणि एक अरिल ग्रुप जर अटॅच असेल तर अशा वेळेस जो ग्रुप अल्फाबेटिकली आधी येतो तो अगोदर मेन्शन करायचा, जो अल्फाबेटिकली नंतर येतो तो नंतर मेन्शन करायचा, फॉलोड तिथे जे आहे ते इथर मेन्शन करायचं. ओके, आलं लक्षात. म्हणून याचं नाव जे आहे ते काय होणार, इथे इथिल मिथिल इथर अशा प्रकारे जे आहे ते नेमिंग होणार. कारण मिक्स्ड इथर मध्ये ऑक्सिजनला दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप असू शकतात, दोन वेगवेगळे अरिल ग्रुप अटॅच असू शकतात किंवा एक अल्किल आणि एक अरिल ग्रुप जो आहे तो तिथे अटॅच असू शकतो. ओके, मग अशा वेळेस ते ग्रुप जे आहे ते अल्फाबेटिकली अरेंज करून तिथे लिहायचे, फॉलोड तिथे जे आहे ते इथर मेन्शन करायचं, फंक्शनलिटी इथर असल्यामुळे. ओके, अंडरस्टँड. म्हणजे कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते नेमिंग करत असतात. मी जे आता तुम्हाला रूल सांगितलेले आहेत जसे जसे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तुम्हाला जे आहे ते इझिली लक्षात येणार. ओके, आता त्याच्यानंतर IUPAC नेमिंग. ओके, हे जे आहे हे आपण कशासाठी बघितलेलं आहे, कॉमन नेमिंग साठी, बरोबर आहे. ओके, कॉमन नेमिंग करत असताना सिंपल इथर आणि मिक्स्ड इथर अशा प्रकारे जे आहे ते त्यांचं नेमिंग करायचं. तर मी एक्झाम्पल वाईज जे आहे ते इथे सांगितलेलं आहे. आता समजा IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे इथे नेमिंग करत असताना अशा प्रकारे नेमिंग करायचं. अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये जे आहे ते तिथे नेमिंग करायचं. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की इथर दोन प्रकारचे आहेत, मग सिंपल आहे आणि मिक्स्ड आहे. मग सिंपल असेल किंवा त्याच्यानंतर जो आहे तो मिक्स्ड असेल तर याच्यासाठी जो आहे अशा फॉर्म मध्ये जे आहे ते तुम्हाला तिथे नेमिंग करावं लागेल. ओके, अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये जे आहे ते तिथे नेमिंग करावं लागेल. ओके, मग आता याच्यामध्ये कारण ethers are considered as a derivative of hydrocarbon in which the hydrogen atom of that hydrocarbon is replaced by alkoxy or alloxy group. Okay, that's why इथे जे आहे ते तुम्हाला अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये जे आहे ते नेमिंग करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडे जो आहे अशा प्रकारचं मी एक्झाम्पल दिलेलं आहे, CH3O CH3. ओके, मी काय म्हटलेलं आहे, ethers are the derivative of hydrocarbon in which the hydrogen atom of that hydrocarbon is replaced by alkoxy or alloxy group.
राईट. मग आता याच्यामध्ये हा CH3 हा सिंपल इथर आहे. ऑक्सिजनला अटॅच असलेले दोनही मिथिल ग्रुप, दोनही जे अल्किल ग्रुप आहे ते सारखे आहे, दोनही मिथिल आहे. ओके. पण आता हा मिथिल ग्रुप आहे, यात इथे पॅरेंट अल्केन कुठला आहे? CH4. ओके. या CH4 चा काय झालेला आहे? एक हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे. काय झालेला आहे? CH3 झालेला आहे. आणि या CH3 ला पॅरेंट अल्केन कुठला आहे? मिथेन आहे. मिथेन पासून मिथिल ग्रुप तयार झाला आणि या मिथिल ग्रुपला काय अटॅच आहे? OR. OR म्हणजेच काय अटॅच आहे? तिथे OR म्हणजेच काय अटॅच आहे? अल्काक्सी ग्रुप जो आहे तो तिथे अटॅच आहे. मग हायड्रोकार्बनचा एक हायड्रोजन जर रिप्लेस झाला, ओके, अल्काक्सी किंवा अर्लाक्सी ग्रुपनी, तर तिथे जो कंपाऊंड फॉर्म होत असतो तो असतो इथर. ओके. मग नेमिंग करत असताना जे आहे ते अल्काक्सी अल्केन, ओके, या फॉर्म मध्ये जे आहे ते तिथे नेमिंग करत असतात. मग आता याच्यामध्ये इथे नेमिंग करायचं आहे, तर मग नेमिंग कसं करणार? हा सिंपल इथर आहे, तर तुम्हाला नेमिंग करत असताना इथे बघा, हा आहे मिथॉक्सी. ओके. आणि पॅरेंट अल्केन आपण जो आहे, आता दोन पैकी कुठलाही कन्सिडर करा, कारण हाही मिथिल आहे, हाही मिथिल आहे. मिथिल मध्ये पॅरेंट अल्केन कुठला आहे? मिथेन. मग आता हा आहे अल्कॉक्सी, म्हणजेच कुठला? मिथॉक्सी. कुठला आहे? मिथॉक्सी. बरोबर आहे, मिथॉक्सी. आणि इथे आहे CH4. CH4 पासून तयार झालेला अल्किल ग्रुप मिथिल ग्रुप. ओके. त्याच्यामध्ये एक कार्बनची चेन असलेला अल्केन आहे, म्हणजेच पॅरेंट अल्केन कुठला आहे? मिथेन. कुठला आहे? मिथेन. मग आता इथे जो आहे नेमिंग कसं करणार आपण? इथे मिथॉक्सी मिथेन अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला तिथे नेमिंग करावं लागेल. म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये करावं लागेल इथे? ओके. तर तुम्हाला जे आहे ते अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये जे आहे ते तिथे नेमिंग करावं लागेल. ओके. आलं इथे लक्षात? तर मग आता याच्यामध्ये पण सिंपल इथर असेल तर काही अडचण नाही. ऑक्सिजनला अटॅच असलेले दोनही अल्किल ग्रुप किंवा दोनही अरिल ग्रुप जे आहेत ते तिथे सारखे असतील. पण जर मिक्स्ड असेल तर अशा वेळेस कशा प्रकारे करायचं? त्याच प्रकारे करायचं, फक्त जो लार्जर अल्किल ग्रुप आहे त्याला पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचं. ओके. फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडे जो आहे तो मी इथे हा मॉलिक्यूल मेन्शन केलेला आहे. ओके. याच्यावर आता डिस्कस करू आपण, याचा IUPAC नेम जे आहे ते कसं करणार. ओके. मग आता हा मिक्स्ड इथर आहे. आता या मिक्स्ड इथरचं जे आहे ते तुम्हाला इथं नेमिंग करायचं आहे, राईट. मग आता अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये तुम्हाला IUPAC नेम जे आहे ते मेन्शन करायचं आहे. मग आता याच्यामध्ये इथे दोनही अटॅच असलेले अल्किल ग्रुप वेगवेगळे आहे, पण जो लार्जर अल्किल ग्रुप आहे, आता हा लार्जर अल्किल ग्रुप आहे, याला पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचं. मग पॅरेंट अल्केन CH2 CH3 याच्यामध्ये दोन कार्बन आहे. पॅरेंट अल्केन कुठला आहे? इथेन आहे. ओके. आता या इथेनचा इथला एक हायड्रोजन CH3 CH3, इथे CH2 आहे, इथला एक हायड्रोजन रिप्लेस झालाय म्हणून हा CH2 झालेला आहे, अदरवाईज CH3 CH3 असा पॅरेंट अल्केन आहे इथे. मग आता इथे जो आहे इथला हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे या OCH3 ने, कारण OCH2 CH3 असं म्हणणार नाही आपण. ओके. स्मॉलर अल्किल ग्रुप हा आहे CH3, म्हणून याला जो आहे OCH3 जो आहे तो इथे आपण म्हणणार मिथॉक्सी. ओके. मग आता याच्यामध्ये हा जो आहे हा लार्जर अल्किल ग्रुप असल्यामुळे याला पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचं. हा लोअर अल्किल ग्रुप अटॅच असल्यामुळे याला जो आहे तो अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह जो आहे तो तिथे कन्सिडर करायचा. ऍज अ अल्कॉक्सी ग्रुप म्हणून जो आहे तो पॅरेंट अल्केनला तिथे अटॅच आहे असं मेन्शन करायचं. ओके. मग आता याच्यामध्ये OCH3 म्हणजे हा झाला मिथॉक्सी. ओके. आणि त्याच्यानंतर पॅरेंट अल्केनला अटॅच आहे तो कुठला आहे? पॅरेंट अल्केन इथेन. तर मग याचं नाव काय होणार? मिथॉक्सी. ओके. मिथॉक्सी इथेन अशा प्रकारे जे आहे ते तिथे नेमिंग होणार. ओके. म्हणजेच मी तुम्हाला इथे इन शॉर्ट काय सांगितलेलं आहे, जसे जसे आपण एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करू तुमच्या त्या आयडिया क्लिअर होत जाते. पण मी तुम्हाला इथे सांगण्याचा उद्देश काय लक्षात आला असेल की कॉमन नेमिंग करत असताना सिंपल इथरचं नेमिंग जे आहे ते डाय अल्किल किंवा डाय अरिल इथर या फॉर्म मध्ये करायचं. मिक्स्ड इथरचं नेमिंग करत असताना, कॉमन नेमिंग करत असताना, ओके, तर जो लार्जर अल्किल ग्रुप आहे आणि लोअर अल्किल ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये मिक्स्ड इथर मध्ये दोनही अल्किल किंवा अल्किल ग्रुप जे आहे किंवा दोनही अरिल ग्रुप किंवा एक अल्किल एक अरिल ग्रुप हे असे वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेस या मिक्स्ड इथरचं नेमिंग करत असताना जो अल्किल किंवा अरिल ग्रुप अल्फाबेटिकली अगोदर येणार तो अगोदर मेन्शन करणार, जो नंतर येणार तो नंतर मेन्शन करणार आणि फॉलोड जे आहे ते तिथे इथर ॲज अ सफिक्स म्हणून तिथे मेन्शन करणार. फॉर एक्झाम्पल मी इथे सांगितलं इथिल आहे मिथिल आहे म्हणून इथिल मिथिल आणि त्याच्यानंतर जे आहे ते इथर फंक्शनलिटी आहे म्हणून इथिल मिथिल इथर अशा प्रकारे नेमिंग केलेलं आहे. मिथिल इथिल इथर असं नाही केलेलं आहे, कारण इथिल मिथिल इथर अशाच प्रकारे का केलेलं आहे? कारण अल्फाबेटिकली आधी येतो, एम नंतर येतो. ओके. म्हणून जे इथिल मिथिल इथर अशा प्रकारे जे आहे ते कॉमन नेमिंग केलं. तसंच आता
आययुपीएसी नेमिंग करायचं आहे. तर आययुपीएसी नेमिंग करत असताना अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये नेमिंग करायचं. मग आता समजा अशा प्रकारचं सिंपल आहे, सिंपल इथर आहे, तर याचं नाव होणार मिथॉक्सी मिथेन. ओके, कारण इथे दोनही अल्किल ग्रुप सारखे आहेत, प्रश्न नाहीये, सिंपल इथर आहे. ओके, मग आता इथे मिथॉक्सी मिथेन अशा फॉर्म मध्ये जे आहे ते तुम्ही तिथे नेमिंग केलं. पण आता जर मिक्स्ड असेल, फॉर एक्झाम्पल हा असेल, याचं तुम्हाला आययुपीएसी नेमिंग करायचं असेल, तर जो लोअर अल्किल ग्रुप आहे तो अल्कॉक्सी म्हणून तिथे मेन्शन करायचा. ओके, आणि जो लार्जर अल्किल ग्रुप आहे तो तिथे पॅरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचा. ओके, जसं आता इथे दोन कार्बनची चेन असलेला अल्किल ग्रुप मी पॅरेंट अल्केन कन्सिडर केलेला आहे, म्हणून मी इथे मेन्शन केलेला आहे इथेन. ओके, आणि त्याच्यानंतर या इथेन मधला या CH2 चा एक हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे. ओके, या CH2 ला इथे CH3 असता, इथे CH2 झालेला आहे, म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे त्या इथेनचा. कशाने? या OCH3 नी, म्हणजेच कशाने? मिथॉक्सी ग्रुपनी. म्हणून मी इथे काय म्हटलेलं आहे? मिथॉक्सी इथेन. अशा प्रकारे जे आहे ते तिथे आययुपीएसी नेम जे आहे ते तिथे मेन्शन केलेलं आहे. का असं मेन्शन करणार? बिकॉज द इथर्स आर कन्सिडर्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन इन विच the hydrogen atom of that hydrocarbon is get replaced by alkoxy or alloxy group. Okay, that's why जे आहे ते आपण अशा प्रकारे जे आहे ते आययुपीएसी नेम जे आहे ते तिथे मेन्शन केलेलं आहे. ओके, तर होप तुमच्या लक्षात आलं असेल. नाही लक्षात आलं, आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. तर जे मी तुम्हाला सांगितलं ते कसं इम्प्लाय करायचं, तर ते जे आहे ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, तर आता याच्यावर जे आहे ते आपण इथे एक्झाम्पल बघू. ओके, लक्षात आलं आता इथे? जेवढं लक्षात आलं असेल, जसे मी की पॉईंट इथे मेन्शन केले तसे जे आहे ते तुम्ही तिथे मेन्शन करून ठेवले तर बरं राहणार. ओके, तर हे लिहून घ्या लगेच. फर्स्ट एक्झाम्पल इथे जे आहे ते आपण बघणार आहे. सिम्पलेस्ट पासून सुरुवात करू. जरी मी तुम्हाला तिथे जे आहे ते सिस्टीम सांगत असताना मेन्शन केले असतील तरी पण आपण जे आहे ते तिथे सिम्पलेस्ट पासून जे आहे ते तिथे बघू. ओके, आणि सिम्पलेस्ट पासून ज्यांची लेवल जास्त आहे, हार्डेस्ट आहे, ओके, तोपर्यंत जे आहे ते आपण कंपाऊंड जे आहे ते बघू. पण सिम्पलेस्ट कंपाऊंड आपण आता इथे बघू. सिम्पलेस्ट इथर आपण इथे बघू CH3OCH3, जो याच्या आधी आपण इथे घेतलेला डिस्कशन मध्ये. ओके, मग आता याचं तुम्हाला नेमिंग करायचं आहे. मग आता इथे नेमिंग कसं करणार? पहिले कॉमन नेम, नंतर आययुपीएसी नेम. मिथिल आहे, मिथिल आहे, दोन मिथिल आहे, डाय मिथिल. ओके, डाय मिथिल. आणि फंक्शनॅलिटी कुठली आहे? इथर, डाय मिथिल इथर. ओके, आणि त्याच्यानंतर आययुपीएसी नेम, कॉमन नेम झालं. आता आययुपीएसी नेम. आता आययुपीएसी नेम जे आहे ते कसं मेन्शन करणार? अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये. मग कशा प्रकारे होणार? हा जो आहे हा आहे मिथॉक्सी, पॅरेंट अल्केन आहे मिथेन, म्हणून नाव होणार मिथॉक्सी मिथेन. मिथॉक्सी मिथेन अशा प्रकारे जे आहे ते नेमिंग होणार. ओके, दुसरं एक्झाम्पल. CH3O C2H5. एका साईडला इथिल आहे, एका साईडला मिथिल आहे. अल्फाबेटिकली ई आधी येतो. ओके, म्हणून कॉमन नेमिंग करत असताना इथिल, मिथिल आणि फंक्शनॅलिटी आहे इथर. ओके, नाव होणार इथिल मिथिल इथर. ओके, आययुपीएसी नेम मिथॉक्सी. इथे दोन कार्बनची चेन असलेला अल्किल ग्रुप आहे, म्हणजे पॅरेंट अल्केन आहे इथेन. इथेनला अटॅच आहे मिथॉक्सी ग्रुप, म्हणून नाव लिहिणार आपण इथे मिथॉक्सी. ओके, मिथॉक्सी इथेन अशा प्रकारे जे आहे त्याचा आययुपीएसी नेमिंग जे आहे ते मेन्शन करणार. ओके, मिथॉक्सी इथेन, इथिल मिथिल इथर. ओके, याचं डाय मिथिल इथर, मिथॉक्सी मिथेन. ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट CH3O CH2 CH2 CH3 अशा प्रकारचा आहे. आता याच्यामध्ये नेमिंग कसं करणार?
तर हा आहे मिथिल आणि हा आहे एन प्रॉपिल. हा प्रॉपिल आहे पण एन का म्हटलं कारण नॉर्मल चेन आहे, तिथे कार्बनची ब्रांचिंग नाही आहे त्याला. मग काय म्हणणार मी इथे आता पहिले कॉमन नेम कसं लिहिणार, अल्फाबेटिकली बघा, एम आधी येतो की पी आधी येतो, ओके एम आधी येतो, म्हणून इथे काय मेन्शन करणार मी इथे पहिले मिथिल, ओके मिथिल. हा आहे एन प्रॉपिल. हा एन जो आहे तो तिथे त्या नावाला जो आहे तो प्रेफिक्स म्हणून मेन्शन केलेला आहे, म्हणून एन आणि एम मध्ये जे आहे ते तिथे अल्फाबेटिकल ऑर्डरने बघायचा. जो अल्किल ग्रुप आहे त्याच्या फर्स्ट लेटरशी जे आहे ते तिथे बघायचं, ओके. प्रॉपिल मधला पी, मिथिल मधला एम, अल्फाबेटिकली एम आधी येतो नंतर पी येतो, म्हणून मिथिल एन प्रॉपिल इथर अशा प्रकारे जे आहे ते नेमिंग करणार, ओके. मिथिल एन प्रॉपिल इथर. ठीक आहे. मला आता याचं जे आहे ते आययुपीएसी नेमिंग जे आहे ते सांगा कशा प्रकारे करणार. तर आता याच्यामध्ये पॅरेंट अल्केन आहे प्रोपेन, ओके. प्रोपेनला अटॅच आहे OCH3 म्हणजे मिथॉक्सी. मग आता तुम्ही काय करणार, इथे अशा प्रकारे मेन्शन करणार, हा मिथॉक्सी ग्रुप प्रोपेनला अटॅच आहे, ओके. म्हणून मेन्शन करणार तुम्ही मिथॉक्सी प्रोपेन अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही मेन्शन करणार, बरोबर आहे. मिथॉक्सी OCH3 म्हणजे मिथॉक्सी पॅरेंट अल्केन कन्सिडर केला प्रोपेन, मिथॉक्सी प्रोपेन. पण जर तुम्ही असं मेन्शन केलं तर हे जे आहे ते करेक्ट नेमिंग नसणार. का? आता याच्यामध्ये प्रोपेन मधला हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, या पहिल्या कार्बनला OCH3 अटॅच आहे, ओके. म्हणजे हा जो मिथॉक्सी ग्रुप आहे तो कशाला अटॅच आहे, त्या प्रोपेन मधल्या पहिल्या कार्बनला अटॅच आहे. म्हणून तुम्ही काय म्हणणार, वन मिथॉक्सी. काय म्हणणार, वन मिथॉक्सी, ओके. पहिल्या कार्बनला मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहे, वन मिथॉक्सी. पॅरेंट अल्केन कुठला आहे, प्रोपेन. तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला तिथे आययुपीएसी नेमिंग जे आहे ते करावं लागेल, ओके. आता त्याच्यानंतर तुम्हाला जो आहे तो अशा प्रकारचा दिलेला आहे, CH3O CH CH3 CH3 आयसोपर दाखवलेले आहे मी इथे एकमेकांचे, ओके. हा आणि हा एकमेकांचा जो आहे तो तिथे आयसोमर आहे, ओके. मग आता हे दोन एकमेकांचे स्ट्रक्चरल आयसोमर आहे, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये या इथरचं नेमिंग जे आहे ते कसं करणार, राईट. हा जो आहे हा तुम्हाला इथे प्रश्न आहे. तर आता याच्यामध्ये नेमिंग करत असताना कसं करणार, तर आता याच्यामध्ये हा होता मिथिल, हा होता एन प्रॉपिल. तर इथे काय आहे, हा आहे मिथिल आणि हा आहे आयसोप्रॉपिल, ओके. बऱ्याचशा पुस्तकामध्ये काय केलं, आयसोप्रॉपिल मिथिल इथर असं दिलेलं आहे, ओके. पण मी काय म्हटलेलं, अल्फाबेटिकल ऑर्डर जो आहे तो तिथे बघायचा. आयसो हा तिथे प्रिफिक्स आहे त्याच्यासोबत तुलना नाही करायची तिथं. अल्फाबेटिकली जो आहे MNOP, एम आधी येतो पी नंतर येतो, म्हणून इथे नेमिंग करत असताना जे आहे ते असं करावं लागेल, हा मिथिल, हा आयसोप्रॉपिल, ओके. तीन पैकी दुसऱ्या कार्बनला जो आहे मधातल्या कार्बनला जो आहे तो तिथे अटॅच आहे ऑक्सिजन, म्हणून हा होणार मिथिल, ओके. त्याच्यानंतर हा आहे आयसोप्रॉपिल, मिथिल आयसोप्रॉपिल इथर. अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला तिथे नेमिंग जे आहे ते करावं लागेल, ओके. मिथिल आयसोप्रॉपिल इथर अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला नेमिंग करावं लागेल. मिथिल आयसोप्रॉपिल इथर, हा आहे मिथिल, हा आहे आयसोप्रॉपिल ग्रुप, ओके. हा मिथिल ग्रुप, हा आयसोप्रॉपिल ग्रुप आणि फंक्शनॅलिटी आहे ROR इथर, म्हणून मिथिल आयसोप्रॉपिल इथर. अशा प्रकारे जे आहे ते नेमिंग करणार, ओके. तर मला आता याच्यामध्ये जे आहे त्या आययुपीएसी नेमिंग जे आहे ते कसं असेल ते तुम्हाला जे आहे ते सांगायचं आहे. मग आता याच्यामध्ये जे आहे इथे बघा, पॅरेंट अल्केन तर हाच, ओके. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, ओके. तीन कार्बनची चेन असलेला जो आहे तो तिथे अल्किल ग्रुप अटॅच आहे. मग पॅरेंट अल्केन त्याच्यामध्ये प्रोपेनच आहे, ओके. आणि प्रोपेनला जो आहे OCH3 अटॅच आहे, OCH3 म्हणजे मिथॉक्सी, ओके. हा जो OCH3 ग्रुप आहे नंबरिंग करत असताना जे आहे याला पहिला म्हणणार, याला दुसरा म्हणणार, याला तिसरा कार्बन म्हणणार. तर हा जो मिथॉक्सी ग्रुप आहे तो प्रोपेनला अटॅच आहे, प्रोपेन मधल्या दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे. पण पॅरेंट अल्केन इथे प्रोपेन आहे म्हणून हा झाला मिथॉक्सी, ओके. प्रोपेन. अशा प्रकारे जे आहे तुम्ही नेमिंग करणार.
बट आता याच्यामध्ये यालाही मिथॉक्सी प्रोपेन म्हटलं, यालाही मिथॉक्सी प्रोपेन म्हटलं, तर मग आता याच्यामध्ये OCH3 ऍक्च्युअली कुठल्या कार्बनला अटॅच आहे ते आपल्याला तिथे सांगावं लागेल ना. इथे पहिल्या कार्बनला जसा अटॅच होता OCH3 म्हणून 1 मिथॉक्सी म्हटलं, तर आता हा OCH3 जो आहे तो दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे, मग इथे काय म्हणावं लागेल 2 मिथॉक्सी. ओके, हा जो मिथॉक्सी ग्रुप आहे तो दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे. ओके, ethers are considered as a derivative of hydrocarbon in which the hydrogen atom of that hydrocarbon get replaced by alkoxy or alloxy group. Okay, बरोबर आहे. That's why they are considered as a ether. मग आता याच्यामध्ये हा जो OCH3 आहे तो दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे. ओके, म्हणून 2 मिथॉक्सिन पॅरेंट अल्केन कुठला आहे? सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन एटम. ओके, तर मग लॉन्गेस्ट चेन तुम्हाला इथे 3 कार्बनची मिळत आहे, म्हणून पॅरेंट अल्केन कुठला आहे? प्रोपेन आहे, म्हणून याचं नाव काय होणार? 2 मिथॉक्सी प्रोपेन. ओके, आलं इथे लक्षात. तर हे जे 4 एक्झाम्पल जे आहेत लिहून घ्या. पुढचे एक्झाम्पल आता इथे बघू. ओके, ओके, आता याच्यामध्ये जे आहे ते या इथरचं जे आहे ते आपल्याला नेमिंग करायचं आहे. कॉमन नेम डायल्किल इथर, सिंपल इथर आहे, बरोबर आहे. मग आता हा इथिल, हा इथिल, दोन इथिल आहे. डाय इथिल, इथिल इथिल डाय इथिल, फंक्शनॅलिटी आहे इथर, आरओआर, नाव होणार कॉमन नेम होणार डाय इथिल इथर. ओके, आता सिंपल इथर असल्यामुळे यालाही पॅरेंट अल्केन कन्सिडर करा किंवा या अल्किल ग्रुपला पॅरेंट अल्केन कन्सिडर करा, कोणालाही कन्सिडर केलं तरी चालेल, कारण लक्षात आलं हा सिंपल इथर आहे. मग याला आपण कन्सिडर केलं OCH2CH3, हा झाला इथॉक्सी, बरोबर. हा इथॉक्सी आहे आणि CH2CH3 याच्यामध्ये पॅरेंट अल्केन कुठला? इथेन आहे, मग याचं नाव काय होणार? इथॉक्सी. ओके, इथॉक्सी पॅरेंट अल्केन आहे, इथिल ग्रुप आहे त्याच्यामध्ये पॅरेंट अल्केन आहे इथेन, इथॉक्सी इथेन, अशा प्रकारे जे आहे त्याचा IUPAC नेम होणार. ओके, इथॉक्सी इथेन, आलं इथे लक्षात. त्याच्यानंतर CH3 O CH2 CH CH3 CH3. ओके, आता याच्यामध्ये जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे मेन्शन केलेला आहे. मग आता इथे जे आहे ते कशा प्रकारे नेमिंग करणार, बरोबर आहे. पहिले कॉमन नेमिंग आपण इथे करू, सांगू शकता. ओके, अशा प्रकारे आहे. एका साइडला आयसोब्युटिल ग्रुप अटॅच आहे आणि एका साइडला जो आहे तो मिथिल ग्रुप अटॅच आहे. मग अल्फाबेटिकली बी आधी येतो, ओके, नंतर एम येतो. म्हणजे आता हा आयसोब्युटिल ग्रुप आणि हा मिथिल ग्रुप, मग याचं नाव काय होणार? आयसो ब्युटिल. आता आयसोब्युटिल काय हे सांगायची गरज नाहीये. लास्ट कार्बन त्याचा ऍडजसंट कार्बन त्याचा एक हायड्रोजन रिप्लेस झाला एका मिथिल ग्रुपने, म्हणून हा आयसो कॅटेगरी मध्ये येतो. ओके, आयसोब्युटिल, बरोबर आहे, आयसोब्युटिल, आणि हा आहे मिथिल, आयसोब्युटिल मिथिल. ओके, फंक्शनॅलिटी आहे इथर, आयसोब्युटिल मिथिल इथर. ओके, आयसोब्युटिल मिथिल इथर, अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही नेमिंग करणार. ओके, मग आता याच्यामध्ये मला सांगा की याचं IUPAC नेमिंग जे आहे ते कसं करणार. ओके, तर आता याच्यामध्ये पॅरेंट अल्केन आपण इथे शोधू. लार्जर अल्किल ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये पॅरेंट अल्केन शोधायचा. मग आता हा लार्जर अल्किल ग्रुप आहे. ओके, तर मी याला पहिला कार्बन कन्सिडर करतो बघा, याला दुसरा आणि याला तिसरा. ओके, कारण लॉंगेस्ट चेन जी आहे ती मला तीच दिसून राहिलेली आहे. 1 2 3 किंवा 1 2 3, 3 पेक्षा मोठी जी आहे ती तिथे चेन नाही आहे. मग आता याच्यामध्ये जे आहे ते कसं नेमिंग करणार.
तर आता याच्यामध्ये बघा पॅरेंट अल्केन मी कुठला शोधला? प्रोपेन. मग आता हा मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहे. ओके, त्याच्यानंतर हा मिथिल ग्रुप सुद्धा अटॅच आहे. मग ते ग्रुप जे आहे ते व्यवस्थित जे आहे ते अल्फाबेटिकली जे आहे ते अरेंज करा आणि तिथे जे आहे ते नेमिंग करा अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे ते इथे नेमिंग होणार पहिल्या कार्बनला. ओके, पहिल्या कार्बनला OCH3 ग्रुप अटॅच आहे. 1 मिथॉक्सी. ओके, 1 मिथॉक्सी. 1 मिथॉक्सी. 1 मिथॉक्सी याचा प्रश्न भेटला आता इथे. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे. 1 मिथॉक्सी 2 मिथिल. 1 मिथॉक्सी 2 मिथिल याचा पण प्रश्न भेटला. आता पॅरेंट अल्केन लिहा अल्कॉक्सी अल्केन. फक्त आता इथे सबस्टिट्यूशन अटॅच होता म्हणून इथे मेन्शन केलं. 1 मिथॉक्सी 2 मिथिल. पॅरेंट अल्केन कुठला आहे? कुठला आहे? प्रोपेन. मग याचं नाव काय होणार? 1 मिथॉक्सी 2 मिथिल प्रोपेन. अशा प्रकारे जे आहे ते त्याचं नेमिंग होणार IUPAC नेमिंग. ओके, तर हे झालेलं IUPAC ने. ही इथे IUPAC ने, हे कॉमन ने, हे कॉमन ने, या दोन कंपाऊंड्स. ओके, आला इथे लक्षात? तर हे आता व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. Next example, CH3O C. CH3 CH3 CH. तेव्हा टर्सरी ब्युटील घेतला होता, तिथे आयसोब्युटील घेतला होता. आता इथे जो आहे तो टर्सरी ब्युटील घेतलेला आहे. ओके, मग आता याच्यामध्ये कॉमन नेम टर्सरी ब्युटील मिथिल आणि फंक्शनॅलिटी आहे इथर. ओके, टर्सरी ब्युटील. टर्सरी ब्युटील हा आहे मिथिल. फंक्शनॅलिटी आहे इथर. नाव होणार टर्सरी ब्युटील मिथिल इथर. ओके, टर्सरी ब्युटील. टर्सरी कार्बन क्रम ब्युटील मधला जो आहे तो टर्सरी कार्बन एटम ऑक्सिजनला अटॅच आहे आणि 4 कार्बन जो आहे तो असलेला अल्किल ग्रुप आहे म्हणून टर्सरी ब्युटील मिथिल इथर हे झालं त्याचं कॉमन नेम. आता मला याचं जे आहे ते IUPAC नेमिंग जे आहे ते कशा प्रकारे करणार ते तुम्हाला सांगायचं आहे. पहिले पॅरेंट अल्केन आपण शोधू. ओके, पॅरेंट अल्केन 1 2 3 1 2 3 1 2 3 3 कार्बनची चेन पेक्षा मोठा जो आहे तो तिथे पॅरेंट अल्केन प्रेझेंट नाही. मग आपण काय करू, या कार्बनला जो आहे तो इथे पहिला कार्बन कन्सिडर करू, हा दुसरा कार्बन कन्सिडर करू, हा तिसरा कार्बन कन्सिडर करू. आता सबस्टिट्यूशन बघू. दुसऱ्या कार्बनला OCH3 अटॅच आहे आणि इथे दुसऱ्या कार्बनला CH3 अटॅच आहे. बरोबर आहे. पॅरेंट अल्केन जो आहे तो तिथे प्रोपेन आहे. क्लिअर झालं. मग आता याच्यामध्ये नेमिंग कसं करणार, तर याचं नेमिंग असं करावं लागेल 2 मिथॉक्सी 2 मिथॉक्सी. अल्फाबेटिकल ऑर्डर जो आहे तो तिथे मेंटेन झाला पाहिजे. ओके, 2 मिथॉक्सी. दुसऱ्या कार्बनलाच मिथिल आहे याचा प्रश्न मिटला आता. 2 मिथॉक्सी 2 मिथिल 2 मिथॉक्सी 2 मिथिल. पॅरेंट अल्केन आहे प्रोपेन. मग याचं नाव होणार 2 मिथॉक्सी 2 मिथिल प्रोपेन. अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला IUPAC नेमिंग जे आहे ते करावं लागेल. ओके, आलं इथे लक्षात? नेक्स्ट, तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला कारण हा बोर्ड खूप छोटा आहे. ओके, म्हणून मला जे आहे ते नेहमी बोर्ड समोर पण येत नाही. हा या इथे अडचण असल्यामुळे जे आहे ते मला इथे साईडला जे आहे ते थांबून असं लिहावं लागते कारण अतिशय छोटा आहे आणि तो कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित जो आहे तो फिट झाला पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे ते मी बऱ्याचदा जे आहे 1 2 3 पेक्षा जास्त 3 किंवा 4 पेक्षा जास्त जे आहे ते मॉलिक्यूल ॲट अ टाइम जे आहे ते इथे लिहू शकत नाही. ओके, तर आता ह्याच्यामध्ये जे आहे ती अडचण जी आहे ती तुम्ही समजून घ्या.
पण जे मी लिहिलेलं आहे ते व्यवस्थित जे आहे ते लिहून घेत चला. ओके, तर आता याच्यामध्ये CH3 CH2 ओके, O CH2 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 Cl. आता अशा प्रकारचा जो आहे तुम्हाला तिथे मॉलिक्युल दिलेला आहे आणि आता इथे जे आहे ते तुम्हाला इथे नेमिंग करायचं आहे. मग आता याच्यामध्ये कॉमन नेमिंग जे आहे ते कसं करणार. आता तुम्हाला इथं असं जाणवेल किंवा याच्या आधी तर आपण कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये जे आहे ते नंबरिंग कधी मेन्शन केलेलं नाहीये. ओके, पण आता इथं तुम्हाला ते मेन्शन करणं आवश्यकच आहे, पर्यायच नाहीये. ओके, तर आता याच्यामध्ये बघा, हा इथिल आहे, हा प्रॉपिल आहे. 3 कार्बनची चेन असल्यामुळे मी जे आहे ते कन्सिडर केला हा इथिल ग्रुप आहे, हा प्रॉपिल ग्रुप आहे. बट आता याच्यामध्ये हा प्रॉपिलच नाहीये, तर इथे प्रॉपिल मध्ये एका कार्बनला Cl सुद्धा अटॅच आहे आणि ज्या कार्बनला Cl अटॅच आहे तो जो कार्बन आहे तो तिसरा कार्बन कन्सिडर करणार, कारण हा तर पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, बरोबर आहे. तिसऱ्या कार्बनला Cl अटॅच आहे. म्हणून आता इथे जे आहे तुम्हाला नेमिंग करत असताना जे आहे ते असं करावं लागेल. 3 ओके क्लोरो, 3 क्लोरो प्रॉपिल, 3 क्लोरो प्रॉपिल, बरोबर आहे. हा प्रॉपिल ग्रुप त्याच्या तिसऱ्या कार्बनला Cl अटॅच आहे. 3 क्लोरो प्रॉपिल, इथे आहे हा इथिल आणि फंक्शनॅलिटी आहे इथर. कुठली आहे, इथर. 3 क्लोरो प्रोपिल इथिल इथर अशा प्रकारे जे आहे ते नेमिंग करावं लागेल. तुम्ही असं मेन्शन केलं तरी चालेल. आता याच्यामध्ये जे आहे इथं कॉन्ट्रावर्सी जी आहे ती बऱ्याचशा बुक्स मध्ये दिलेली आहे, पण आता अल्फाबेटिकली जर बघायचं म्हटलं तर आपण असं लिहू शकतो. मी बोर्ड बुक्स नुसार जे आहे ते तुम्हाला सांगितलं, जे तुमचं जुनं बोर्डचं बुक होतं त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, पण बऱ्याचशा पुस्तकांमध्ये जे आहे ते कॉन्ट्रावर्सी इथे दिलेली आहे. इथिल अगोदर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर 3 क्लोरोप्रॉपिल जो आहे तो नंतर दिलेला आहे. पण आता याच्यामध्ये जे अल्फाबेटिकली मेन्शन करण्यासाठी, कारण हा प्रॉपिल आणि हा इथिल, बरोबर आहे, ई आणि पी आहे, तर त्याच्यामुळे जे आहे ते अल्फाबेटिकल ऑर्डर जो आहे तो तिथे मेन्शन झाला पाहिजे. कॉमन नेमिंग करत असताना मेंटेन झाला पाहिजे. ओके, मग आता इथे जे आहे तुम्हाला इथे सबस्टिट्यूएंट अटॅच आहे त्या प्रॉपिल ग्रुपला, म्हणून जो आहे तो इथे अगोदर दिलेला आहे 3 क्लोरोप्रॉपिल आणि त्याच्यानंतर हा आहे इथिल, बरोबर आहे. म्हणजे हा ग्रुप अगोदर का घेतलेला आहे, प्रॉपिल ग्रुप हा अगोदर का घेतलेला आहे, कारण त्याला जो आहे तो तिथे हॅलोजन अटॅच आहे, सबस्टिट्यूएंट अटॅच आहे, तो सबस्टिट्यूटेड प्रॉपिल ग्रुप आहे म्हणून त्याला अगोदर मेन्शन केलेला आहे. ओके, म्हणून 3 क्लोरोप्रॉपिल 1 2 3 तिसऱ्या कार्बनला Cl अटॅच आहे, 3 क्लोरोप्रॉपिल आणि हा आहे इथिल आणि फंक्शनॅलिटी आहे इथर, म्हणून याचं नाव जे आहे ते 3 क्लोरोप्रॉपिल इथिल इथर अशा प्रकारे जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. आता तुम्हाला याचं जे आहे ते IUPAC नेम जे आहे ते लिहायचं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये IUPAC नेम जे आहे ते कसं मेन्शन करणार, तर पॅरेंट अल्केन तर प्रोपॅनच आहे, म्हणून 3 क्लोरो. ओके, पहिले मेन्शन करणार तिसऱ्या कार्बनला जो आहे तो तिथे Cl अटॅच आहे, 3 क्लोरो. ओके, सबस्टिट्यूएंट बघा ना, IUPAC नेमिंग मध्ये काही अडचण नाही. अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये नेमिंग करायचं. हा एक सबस्टिट्यूएंट आहे, हा एक सबस्टिट्यूएंट आहे, राईट. पहिले तो सबस्टिट्यूएंट मेन्शन केला 3 क्लोरो, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिल्या कार्बनला इथॉक्सी ग्रुप अटॅच आहे, 1 इथॉक्सी, 3 क्लोरो 1 इथॉक्सी. पॅरेंट अल्केन कुठला आहे, पॅरेंट अल्केन कुठला आहे, प्रोपेन. 1 2 3 पॅरेंट अल्केन प्रोपेन आहे, त्याच्या पहिल्या कार्बनला Cl अटॅच आहे, अल्फाबेटिकली Ca येतो, 3 क्लोरो. ओके, आता याच्यामध्ये इथे तसंच आहे, अल्फाबेटिक आहे का क्लोरोप्रॉपिल आहे, फक्त प्रॉपिल असता तर तो नंतर मेन्शन केला असता आणि त्याच्यानंतर जो आहे तो इथिल अगोदर मेन्शन केला असता, पण हा सबस्टिट्यूटेड प्रॉपिल आहे. त्या सबस्टिट्यूटेड प्रॉपिल मध्ये तिथे जो आहे तो क्लोरोप्रॉपिल आहे, म्हणून या C आणि E मध्ये जे आहे तो तिथे त्यांनी अल्फाबेटिकल ऑर्डर जो आहे तो मेन्शन केलेला आहे, 3 क्लोरोप्रॉपिल इथिल इथर. ओके, असं नेमिंग दिलेलं आहे आणि इथे IUPAC नेमिंग जे आहे ते 3 क्लोरो. त्याच्यानंतर पहिल्या कार्बनला अटॅच आहे इथॉक्सी, 1 इथॉक्सी, पॅरेंट अल्केन आहे प्रोपेन, म्हणून जे आहे त्याचं IUPAC नेमिंग असं करणार. ओके, हे जे आहे हे असेल IUPAC नेमिंग आणि हे असेल कॉमन नेमिंग. ओके, आलं इथे लक्षात. हे आहे
कॉमन नेम आणि हे आहे IUPAC नेम. ठीक आहे. तर हे जे आहे एक्झामचं तिथे व्यवस्थित लिहून ठेवा. आता याचं जे आहे, आता हा मिक्स इथर आहे, बरोबर आहे. याचं तुम्हाला जे आहे ते पहिले कॉमन नेम लिहायचं आहे, नंतर जे आहे ते IUPAC नेम जे आहे ते लिहायचं आहे. ओके. तर आता याचं कॉमन नेम जे आहे ते तुम्ही कसं लिहिणार? ओके. कॉमन नेम कशा प्रकारे लिहिणार तुम्ही? इथे हा मिथिल आहे, हा फिनिल आहे, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये मिथिल, ओके, हा मिथिल, हा C6H5, हा फिनिल, मिथिल, फिनिल आणि पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे? इथर. ओके. पॅरेंट फंक्शनॅलिटी जी आहे ती तिथे कुठे आहे? कुठली आहे? AROR, इथर आहे. म्हणून मिथिल, फिनिल, इथर अशा प्रकारे जे आहे ते नेमिंग करणार. तुम्ही जे कॉमन नेम जे आहे तुम्ही असं पण लिहू शकता, एनिसॉल. ओके. काय लिहू शकता? एनिसॉल. का? कारण आता C6H5 एरोमॅटिक रिंग आहे, फिनिल ग्रुप आहे. ओके. त्याला काय अटॅच आहे? OCH3. तुम्हाला माहिती आहे बेन्झीन रिंगला जर OCH3 अटॅच असेल तर त्याला काय म्हणत असतात? एनिसॉल. ओके. मग आता याच्यामध्ये मिथिल, फिनिल, इथर असंही लिहू शकता किंवा एनिसॉल जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही तिथे कॉमन नेमिंग जे आहे ते लिहू शकता. मग आता याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते इथे IUPAC नेम लिहायचं आहे. तर आता याच्यामध्ये एरोमॅटिक रिंग जो आहे तो तिथे पॅरेंट कंपाऊंड कन्सिडर करायचा. एरोमॅटिक जो ग्रुप आहे तो पॅरेंट कंपाऊंड कन्सिडर करायचा. मग आता पॅरेंट कंपाऊंड आहे बेन्झीन C6H5 आणि त्याला अटॅच आहे मिथॉक्सी. ओके. म्हणून याचं नेमिंग करत असताना जे IUPAC नेमिंग करत असताना तुम्ही असं करू शकता. मी इथं कंडेन्स फॉर्म दाखवली, इथे रिंग दाखवलेली आहे. C6H5 रिंगच्या फॉर्ममध्ये दाखवलं आहे, बरोबर आहे. आता हा OCH3 म्हणजेच कुठला? मिथॉक्सी. ओके. आणि तो कशाला अटॅच आहे? बेन्झीन रिंगला अटॅच आहे. ओके. मिथॉक्सी बेन्झीन अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही नेमिंग जे आहे ते करू शकता. ओके. मिथॉक्सी बेन्झीन, हा जो मिथॉक्सी ग्रुप आहे तो तिथे एरोमॅटिक रिंगला अटॅच आहे, बेन्झीन रिंगला अटॅच आहे. म्हणून मिथॉक्सी बेन्झीन हे जे आहे ते त्याचा IUPAC नेम होणार. आणि मिथिल, फिनिल, इथर, मिथिल, फिनिल, इथर हे जे आहे ते त्याचा कॉमन नेम होणार. आणि कॉमन नेम आणि IUPAC नेम दोनही केसमध्ये तुम्ही जर एनिसॉल मेन्शन केलं असेल तर काही अडचण नाही, कारण हे जे एनिसॉल स्पेसिफिक नेम आहे ते कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीमनी आणि IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीमनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. ओके. म्हणून त्याचं कॉमन नेम इथे एनिसॉल, IUPAC नेम सुद्धा एनिसॉल असं जरी मेन्शन केलं तरी काहीही अडचण नाहीये. पण ज्या रूलनुसार मी सांगतोय त्याच्यानुसार तुम्ही जे आहे ते तुम्ही मिथिल, फिनिल, इथर, एनिसॉल असं लिहू शकता कॉमन नेम. ओके. किंवा मिथॉक्सी बेन्झीन आणि एनिसॉल हे जे आहे ते तुम्ही तिथे जे आहे ते IUPAC नेम मध्ये जे आहे ते मेन्शन करू शकता. ओके. कारण बेन्झीन रिंगला जेव्हा OCH3 अटॅच असतो तेव्हा तिथे जे आहे एक स्पेसिफिक नेम जे आहे ते तिथे दिलेलं असतं, त्याला म्हणत असतात एनिसॉल. ओके. लक्षात इथे हे व्यवस्थित लिहून घ्या. झालं? ओके. एका साईडला इथिल आहे, एका साईडला फिनिल आहे. मग आता इथे नेमिंग कसं करणार? कॉमन नेमिंग इथिल, फिनिल, फंक्शनॅलिटी आहे इथर, AROR. ओके. इथिल हा फिनिल, इथिल, फिनिल आणि त्याच्यानंतर जे आहे ती फंक्शनॅलिटी आहे इथर. अशा प्रकारे जे आहे ते त्याचं कॉमन नेम जे आहे ते करू शकता. ओके. तर आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, PHENETOLE
ओके, PHENETOLE फेनिटॉल. जसं बेन्झिन रिंगला OCH3 अटॅच असेल तर एनिसॉल, तसंच बेन्झिन रिंगला OC2H5 अटॅच असेल म्हणजे बेन्झिन रिंगला मिथॉक्सी ग्रुप अटॅच असेल तर एनिसॉल, बेन्झिन रिंगला इथॉक्सी ग्रुप अटॅच असेल तर काय म्हणत असतात, फेनिटॉल. ओके, अंडरस्टँड, लक्षात आलं. तर हे जे आहे लक्षात ठेवायचं, PHENETOLE फेनिटॉल जे आहे ते त्याचं तुम्ही कॉमन नेम जे आहे ते मेन्शन करू शकता. आता याच्यामध्ये मला सांगा तुम्ही IUPAC नेम जे आहे ते कशा प्रकारे मेन्शन करणार. तर बेन्झिन रिंगला OCH3 अटॅच आहे, जसं तिथे तुम्ही मेन्शन केलं होतं मिथॉक्सी बेन्झिन, तर आता याच्यामध्ये बेन्झिन रिंगला अटॅच आहे OC2H5 म्हणजे इथॉक्सी ग्रुप. मग आता याचा IUPAC नेम जे आहे ते कशा प्रकारे लिहिणार, इथॉक्सी. ओके, इथॉक्सी. अल्कॉक्सी अल्केन या फॉर्म मध्ये मी सांगितलं होतं, म्हणजे हा इथॉक्सी. आणि पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे, बेन्झिन. ओके, तर आता याच्यामध्ये इथॉक्सी ग्रुप जो आहे तो बेन्झिन रिंगला अटॅच आहे, म्हणून याचा IUPAC नेम काय होणार, इथॉक्सी बेन्झिन. ओके, इथॉक्सी बेन्झिन हे होणार त्याचा IUPAC नेम, आणि कॉमन नेम होणार इथिल फिनिल इथर, त्याला म्हणत असतात फेनिटॉल. ओके, कॉमन नेम आहे फेनिटॉल, स्पेसिफिक नेम आहे फेनिटॉल. ओके, जे ऍक्सेप्ट केलेलं आहे कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीमने सुद्धा, IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीमने सुद्धा. ओके, आलं लक्षात. तर हे सुद्धा जे आहे ते व्यवस्थित लिहून घ्या. अशा प्रकारचा जो आहे तो तुम्हाला आता इथे कंपाऊंड मेन्शन केलेला आहे. आता याच्यामध्ये याचं जे आहे ते आपण इथे कॉमन नेमिंग तर करू शकत नाही. ओके, पण आता याचा IUPAC नेम जे आहे ते मेन्शन करू शकतो. तर आता याच्यामध्ये IUPAC नेमिंग कसं मेन्शन करणार, तर आता याच्यामध्ये बघा पॅरेंट अल्केन आहे सायक्लोहेक्झेन. पॅरेंट अल्केन कुठला आहे, सायक्लोहेक्झेन. आता सायक्लोहेक्झेनला इथॉक्सी ग्रुप अटॅच आहे आणि इथिल ग्रुप अटॅच आहे. मग आता याच्यामध्ये नेमिंग कसं करणार, तर हा पहिला कार्बन, ओके, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन OC2H5. ओके, ज्या कार्बनला अटॅच आहे तो जो आहे तो आपण इथे पहिला कार्बन कन्सिडर करणार. तर याचं नाव होणार 1-इथॉक्सी, 1-इथॉक्सी, 3-इथिल, 3-इथिल, 1-इथॉक्सी, 3-इथिल. पॅरेंट अल्केन कुठला आहे, सायक्लोहेक्झेन. 1-इथॉक्सी, 3-इथिल, सायक्लोहेक्झेन. अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही त्याचं नेमिंग करणार, 1-इथॉक्सी, 3-इथिल, सायक्लोहेक्झेन. तर या फॉर्म मध्ये जे आहे तुम्हाला त्याचं IUPAC नेमिंग करावं लागेल. कॉमन नेमिंग जे आहे ते इथे पॉसिबल नसणार. ओके, आलं इथे लक्षात. तर हे सुद्धा एक एक्झाम्पल मेन्शन करा, म्हणजे जेवढे एक्झाम्पल जे आहे ते मला कलेक्ट करता येईल तेवढे एक्झाम्पल मी इथे कलेक्ट केलेले, आणि इथे तुम्हाला जे आहे ते रूल व्यवस्थित लक्षात यावे आणि नेमिंग कशा प्रकारे करत असतात हे व्यवस्थित क्लिअर व्हावं, त्याच्यासाठी जे आहे ते आपण इथे जास्तीत जास्त एक्झाम्पल घेण्याचा जो आहे तो प्रयत्न करतोय. ओके, आलं इथे लक्षात. तर हे व्यवस्थित एक लिहून ठेवा. ओके, या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि त्याच्यानंतर या कार्बनला OCH3 अटॅच आहे. OCH3 अटॅच आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला याचं नेमिंग करायचं. ओके, मग आता याच्यामध्ये इथे सुद्धा जे आहे ते कॉमन नेमिंग पॉसिबल नाही आहे, पण आता याच्यामध्ये कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीमचे हेच ड्रॉबॅक आहे. इच अँड एव्हरी कंपाऊंड जे आहे ते आपण तिथे कॉमन नेम जे आहे ते मेन्शन करू शकत नाही.
पण प्रत्येक कंपाऊंडचं जे आहे ते तिथे IUPAC नेम आपण जे आहे ते मेन्शन करू शकतो विथ द हेल्प ऑफ अप्लाइंग रूल. ओके, मग आता याच्यामध्ये याचं नेमिंग जे आहे ते तुम्ही कशा प्रकारे करणार याच्यावर विचार करा आणि मला सांगा. ओके, पॅरेंट अल्केन बघा. पॅरेंट अल्केन कुठला आहे? सायक्लोब्युटेन. कुठला आहे? सायक्लोब्युटेन. मग आता याच्यामध्ये जे आहे इथे नेमिंग करत असताना या कार्बनला सबस्टिट्यूएंटची संख्या जास्त आहे. ओके, नाहीतर मग आता तिथे नंबरिंग करत असताना सर तुम्ही काय केलं होतं की ज्या कार्बनला तिथे OC2H5 ग्रुप अटॅच होता त्याला पहिला कन्सिडर केलं होतं आणि ज्या कार्बनला इथिल ग्रुप अटॅच होतं तर तो जो आहे तर त्याला तिसरा कार्बन जो आहे तो तिथे कन्सिडर केलं होतं. म्हणून तुम्ही अगोदरच्या कंपाऊंडचं नेमिंग जे आहे ते अशा प्रकारे केलं होतं 1-इथॉक्सी 3-इथिल सायक्लोहेक्सेन. पण आता इथे ज्या कार्बनला जास्त सबस्टिट्यूएंट अटॅच आहे, ओके, तर आता या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे. मग आता हा झाला पहिला कार्बन, हा झाला दुसरा कार्बन. ओके, मग आता याच्यामध्ये दुसऱ्या कार्बनला जो आहे तो तिथे काय अटॅच आहे? मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहे. म्हणून याचं नाव होणार 2 मिथॉक्सी. 2 मिथॉक्सी. पहिल्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे. 1,1 डायमिथिल. 2 मिथॉक्सी 1,1 डायमिथिल आणि पॅरेंट अल्केन आहे सायक्लोब्युटेन. तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला तिथे नेमिंग करावं लागेल. ओके, 2 मिथॉक्सी दुसऱ्या कार्बनला मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहे. 2 मिथॉक्सी पहिल्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे. 1,1 डायमिथिल 2 मिथॉक्सी 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला तिथे नेमिंग करावं लागेल. ओके, तर असे बरेचसे एक्झाम्पल असतील ते तुम्ही जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या कंपाऊंडचं तुम्हाला नेमिंग जमत नाही ते कंपाऊंड जे आहे ते मला पाठवून द्यायचे. मी त्याचे जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित जे आहे ते आन्सर सांगायचं आहे. ओके, होप मी आज जे एवढे कंपाऊंड घेतले ते तुम्हाला जे त्याचं नेमिंग कसं करायचं, त्याचं कॉमन नेमिंग कसं असेल, त्याचं IUPAC नेमिंग कसं असेल हे जे आहे हे लक्षात आलं असेल. तर आता तुमच्याकडे बरेचसे पब्लिकेशनचे पुस्तकं वगैरे आहेत, बुक्स वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये काही असे कंपाऊंड बघा की तिथे नेमिंग दिलेलं नाही आहे किंवा तुम्हाला अडचण येते. ते कंपाऊंड जे आहे ते मला पाठवा, मी तुम्हाला जे आहे ते तिथे सॉल्व्ह करून देत जाईल. ओके, आणि जेवढे कंपाऊंड तुम्हाला घरी सॉल्व्ह करता येत असतील, वेगवेगळ्या पब्लिकेशनमध्ये वेगवेगळे कंपाऊंड दिले आहे, वेगवेगळे इथर दिलेले आहे, त्याचं जे आहे ते नेमिंग करण्याचं जे आहे तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ओके, तर हे तुमचं वर्क असेल. जेवढं झालेलं आहे तेवढं व्यवस्थित लिहिलेलं असेल तुम्ही, त्यामध्ये काही डाऊट नसेल. ओके, तर आता याच्यामध्ये हाय क्लास कंपाऊंड बघितला, याचं सुद्धा जे आहे ते नेमिंग लिहून घ्यायचं. आलं इथे लक्षात? ठीक आहे. तर उद्याचा जो आहे तो दसरा आहे, तर तुम्हाला दसऱ्याच्या जे आहे ते खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय करा, घरी राहा, मास्क सॅनिटायझरचा वापर करा, जास्त बाहेर फिरू नका. ओके, विश यू अ हॅपी दसरा.